तुमची मुलं जर शाळेत जात असतील तर सावध व्हा, कारण मुलगा शाळेत जाईल आणि पुन्हा घरी परत येईलच हे सांगता येत नाहीये. होय, सध्या रत्नागिरीत मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. एका आठवड्यात 3 मुलांचं अपहरण झालंय. त्यातल्या एका मुलानं अत्यंत साहसानं स्वतःची सुखरूप सुटका केली आहे. त्यामुळे तुमच्या मुलांवर लक्ष ठेवा. हा आहे नवाज हुनकर. त्याच्या डोळ्यांमध्ये दाटलेली भीती सगळंच काही सांगून जाते. रत्नागिरी जवळच्या शिरगावात राहणारा 14 वर्षीय नवाज हा नशीबवान आहे. त्याच्या शौर्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यानं अपहरणकर्त्याच्या तावडीतून स्वतःची सुखरूप सुटका केली आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या बहिणीसोबत नवाज दुकानावर गेला होता. त्यावेळी त्याच्याजवळ एक मोटार येऊन थांबली आणि काही क्षणात या मोटारीतून हात बाहेर आले आणि नवाजचं अपहरण झालं. मात्र नवाजनेही अत्यंत हुशारीनं आणि हिंमत दाखवत काही वेळातच या अपहरणकर्त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. अजूनही तो त्या प्रसंगातून बाहेर पडू शकला नाहीये. हा नवाज हा मुलगा आपल्या बहिणीला शिरगाव उर्दू स्कूलमध्ये सोडायला गेला होता. तिकडनं तो पुढे जेटीकडे गेला होता. जेटीकडून येता वेळी एक गाडी आली आणि ती गाडीतनं 2 माणसं होती. त्यांनी ओढून घेऊन गाडीत आपल्या हा पोरग्याला खेचून गाडीत बसवला. ते जाता वेळी परबा हॉटेल बाणकिंडीकडे आल्यानंतर गाडी सुलो झाल्यानंतर हा मुलांनी त्या इसमाच्या हाताला ढास मारली. ढास मारून दरवाजा उघडून उडी मारून पळाला. मुलांचे अपहरण होण्याच्या घटना रत्नागिरीत वारंवार वाढत आहेत. काही दिवसांपूर्वीच इथल्या खलगाव आणि भडगावातून 2 शाळकरी मुलं बेपत्ता झाली आहेत, ज्यांचा अद्याप थांगपत्ता लागला नाहीये. रोशन खुळे हा 14 वर्षाचा मुलगा शाळेतून घरी परतत असताना अचानक बेपत्ता झाला आणि अद्याप तो परतला नाहीये. तर भडगावातील तेजस चव्हाण हा सहजीवन हायस्कूलचा विद्यार्थी बेपत्ता झालाय. नेमके हे दोघे कुठे गेले याचा पोलीस शोध घेत आहेत. रोशन मिलिंद मुळी, त्याचं वय आहे 14 वर्ष 4 महिने. हा शाळेत गेला होता हायस्कूलमध्ये, तात्यासाहेब मुळी हायस्कूलमध्ये. शाळेतनं सकाळी 7च्या दरम्यान शाळेत गेला होता. तो संध्याकाळी दुपारी 11:30 दरम्यान शाळा सुटली आणि ती शाळा सुटल्यानंतर तो घरी जात होता आणि घरी गेला नाही म्हणून त्याच्या वडिलांनी तक्रार दिलेली आहे नापत्ता झाल्याबाबतची. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही गावाला भेट दिलेली आहे. शाळेतील मुलं गायब होण्याची आठवड्याभरातील ही 3री घटना आहे. रोशन आणि तेजस हे घरी परत कधी येतील याचीच त्यांचे पालक वाट पाहत आहेत. नवाजच्या अपहरणानंतर तर रत्नागिरी जिल्ह्यात मुलांचं अपहरण करणारी टोळी सक्रिय झाली आहे का असा संशयच आता व्यक्त केला जातोय. तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी.